नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना त्याच्यापासून भरपूर फायदा मिळणार आहे। कारण राज्य सरकारने आता जवळजवळ राज्यातील 7201 गावात शेतकऱ्यांसाठी 25 कोटी 59 लाखांचा निधी मंजूर केलेला आहे। आता हा निधी कोणकोणत्या नागरिकांना, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो, आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला अशीच रोज महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती सर्वात आधी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 साठी 25 कोटी 59 लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। शेतकरी बांधवांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 साठी 25 कोटी 59 लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। यामुळे राज्यातील 21 जिल्ह्यांच्या 7201 गावात राबवण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळणार आहे। याबाबत शासन निर्णय कृषी संवर्धन विभागाने जारी केला आहे। शेतकरी बांधवांनो, राज्यातील 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय अधिक किफायतशीर बनवण्यास सहाय्य करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे। विशेषतः हवामान अनुकूल शेती आणि अल्पभूधारक शेतकरी यांना शेती किफायतशीर करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे। महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव आणि नाशिक या 21 जिल्ह्यांतील निवड केलेल्या 7201 गावांमध्ये जागतिक अर्थसहाय्यातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर प्रकल्प 2025 आणि 26 पासून पुढील 6 वर्षांच्या कालावधीत राबवण्यात येत आहे। मित्रांनो, सदर प्रकल्पासाठी सन 2026 आणि 27 आर्थिक वर्षासाठी एकूण 442 कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। त्यापैकी आतापर्यंत एकूण 2,51,21,200 रुपये इतका निधी प्रकल्पात वितरित केला आहे। तर आता 2026 आणि 27 या आर्थिक वर्षासाठी या प्रकल्पाच्या टप्पा 2 साठी एकूण 25 कोटी 59,73,600 रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। या निधीचा विहित पद्धतीने तत्काळ विनियोग करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत।